रक्षाबंधनानिमित्त या दैवी भावंडांचं पुनश्च स्मरण महेंद्र वाघ यांच्या अप्रतिम कवितेतून. कवितेचं शीर्षक आहे मुक्ताईचं स्वप्न. जुन्या काळात गाजलेल्या संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटातील एक छोटासा पण भावस्पर्शी प्रसंग मनात खूप दिवसांपासून घर करून होता. या ओढीनंच या प्रसंगाला काव्यबद्ध केलंय. आई आणि मुलीचं नातं काही निराळंच असतं. भाऊ कितीही कर्तृत्ववान असले तरी त्यांना आईप्रमाणे जीव लावून सांभाळू शकते ती बहीणच. मुक्ताच्या दिवंगत आईला सुद्धा मुक्तावर असाच विश्वास आहे. म्हणून जेव्हा भावंडांना सांभाळ असं ती स्वप्नात येऊन मुक्ताला सांगते तेव्हाच तिची सांसारिक काळजी खऱ्या अर्थानं संपते. चला ऐकू तर. एक भावस्पर्शी कविता, मुक्ताईचं स्वप्न. थोर नवलाई झाली माय स्वप्नात भेटली, थोर नवलाई झाली माय स्वप्नात भेटली, आणि निजेत हसली मुक्ता आळंदीची. किती लोटला ग काळ माय पाहुनी जवळ, किती लोटला ग काळ माय पाहुनी जवळ, परी दृष्टी ती प्रेमळ कशी विसरावी. तोच ओलाव्याचा हात फिरे लेकीच्या केसात, तोच ओलाव्याचा हात फिरे लेकीच्या केसात, नेत्र भरले क्षणात बाळ मुक्ताईचे. म्हणे माऊली तियेस, म्हणे माऊली तियेस किती विस्कटले केस, म्हणे माऊली तियेस किती विस्कटले केस, चल घालते वेणीस मुक्ता सुखावली. वेणी घातली घातली, वेणी घातली घातली मुक्ता मनी हरखली, मग मायती बोलली गुज मनातले. तुझ्या भाळी भटकंती, तुझ्या भाळी भटकंती, माय बाप ना संगती, ज्ञाना सोपाना निवृत्ती तूच घेई पदरी. बाळ जीव तो बोलला, बाळ जीव तो बोलला, सोड आई काळजीला, बाळ जीव तो बोलला सोड आई काळजीला, हात लावता पायाला माय अंतर्धान. आई आई हाकारिता निजेतून जागी मुक्ता, आई आई हाकारिता निजेतून जागी मुक्ता, स्वप्न भावंडा सांगता सारी भावमग्न. माय मुक्तेला भेटली, माय मुक्तेला भेटली, मुक्ती मायेला लाभली, माय मुक्तेला भेटली, मुक्ती मायेला लाभली, आता काळजी मिटली एका संसाराची, आता काळजी मिटली एका संसाराची. ही कविता महेंद्र वाघ यांच्या फेसबुक वॉलवरून साभार घेतलेली आहे. महेंद्र वाघ हे जनकल्याण ब्लड बँक, साप्ताहिक विवेक या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये व्यस्त आहेत.